सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावर होत्या आणि बीडच्या मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली। ही दृश्य सध्या आपण बघतोय। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आहे, त्याचबरोबर त्यांची आई, त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ धनंजय देशमुख सुद्धा यावेळेला उपस्थित होते आणि या सगळ्या कुटुंबाने संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत इतक्या दिवसानंतरच्या त्या सगळ्या सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या। आणि ही सध्या दोन दृश्य आपण बघतोय। वैभवी देशमुख जी मृत संतोष देशमुख यांची मुलगी आहे ती सुप्रिया सुळेंशी बोलते, तर दुसरीकडची दृश्य आणखी काही कुटुंबीय आहेत, त्यांची पत्नी आहे, आई तिथे उपस्थित होत्या ज्यांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधला। इतक्या दिवसानंतरही या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळत नाहीये, तो तुम्ही मिळवून द्या अशी मागणी सुद्धा केली। धनंजय देशमुख यांनी या सगळ्या दरम्यान घडलेला जो घटनाक्रम होता यातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सुप्रिया सुळेंच्या लक्षात आणून दिल्या। त्याचबरोबर त्यांचे इतरही कुटुंबीय यावेळी उपस्थित होते ज्यांची भेट सुप्रिया सुळेंनी घेतली, त्यांच्याशी सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या। आणि त्याचबरोबर महादेव मुंडे यांच्या सुद्धा हत्या प्रकरणामध्ये त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची ही भेट सुप्रिया सुळेंनी घेतली, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे सुद्धा ऐकलं। आधी मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुप्रिया सुळे यांनी घेतली। यावेळेला त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे असे सगळे त्यांचे सहकारी नेते कार्यकर्ते होते आणि त्यानंतर त्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचल्या। ही दृश्य आपण बघतोय। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी याबाबत चर्चा केली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। अक्षय, सुप्रिया सुळेंनी या दोन्ही कुटुंबांच्या भेटीनंतर काय नेमकं म्हटलंय, काय नेमकं आश्वासन त्यांना याबाबत दिलेलं आहे? भेट घेतल्यानंतर आता परळीमध्ये मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सुप्रिया सुळे चर्चा करत आहेत। नेमका काय कसं प्रकरण घडलं होतं, काय झालं होतं याची माहिती सुप्रिया सुळे सध्या जाणून घेत आहेत। महादेव मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या सुप्रिया सुळेंना 15 महिन्याखाली झालेल्या खुनाविषयी माहिती देत आहेत। यासोबतच या प्रकरणाची चौकशी CID SIT मार्फत करावी अशी मागणी देखील हे कुटुंब सुप्रिया सुळेकडे यांच्याकडे करणार आहेत आणि याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या असो वरिष्ठ मंत्र्यांच्या असो भेट घेऊन याबाबतचा पाठपुरावा करावा असे आव्हान या कुटुंबाला। अक्षय, त्यांच्या बरोबर म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या बरोबर इतरही त्यांचे कार्यकर्ते होते, नेते होते, जितेंद्र आव्हाड आहेत, सोनवणे आहेत, या सगळ्यांनी सुद्धा सुप्रिया सुळेंशी याबाबत चर्चा केली का? कारण मगाशी सुप्रिया सुळे जेव्हा मसाजोगमध्ये बोलत होत्या तेव्हा त्या म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांचा वेळ मागितलेला आहे, त्यांची भेट घेणार आहे। याबाबत पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांशी बोलताना काही प्रतिक्रिया दिली आहे? नाही, सध्या तर सुप्रिया सुळे ह्या मुंडे कुटुंबियांची भेट घेत आहेत। त्यांच्यासोबत जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे असतील, जितेंद्र आव्हाड असतील हे आहेत आणि परळीतील स्थानिक लोकप्रतिनिधी देखील सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहेत। सध्या सुप्रिया सुळे या मुंडे कुटुंबियांकडून नेमकं काय प्रकार घडला होता याची माहिती जाणून घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सुप्रिया सुळे यांना प्रकरणाची पूर्ण माहिती दिली जात आहे की ज्ञानेश्वरी मुंडे सांगत आहेत की आरोपी समोर असताना देखील पोलिसांनी सोडून दिलेले नाही। पोलिसांनी गाडी असताना, पुरावे असताना, त्या ठिकाणी रक्त सांडलेले असताना, आरोपीचे चप्पल असताना, रुमाल असताना देखील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस अपयशी झाले असल्याचे सांगत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीत आता सुप्रिया सुळे या कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर आपले काय मागणी आहे ते मांडणार असल्याची शक्यता आहे। जी अक्षय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या महादेव मुंडे यांच्या पत्नीनं याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण बघूया। एवढीच मागणी करणार आहे की आमच्या केसमध्ये तात्काळ SIT CID स्थापन करा, कारण 15 महिने झाले केस दाबलेली आहे। आता सुरेश साहेबांमुळे काहीतरी वाचा फुटली आहे, त्याच्यामुळे आम्हाला न्यायाचीच अपेक्षा आम्हाला फक्त आहे परिवाराला। एवढीच मागणी करायची की SIT CID स्थापन करून आमच्या केसची चौकशी चालू करा। आता 8 दिवस झाला आम्ही SP सरांची भेट घेऊन अद्याप आम्हाला काहीच त्याचा तपास दिलेला नाही आहे। मग आता पुढल्या मंगळवारी मी जाऊन उपोषणाला बसणार आहे। आपण बघितलं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नेमके काय म्हटलं ते। SPंची भेट घेऊन आता 8 दिवस उलटून गेले, अजूनही या तपास कार्यासंदर्भातले कुठले तपशील कुटुंबियांना दिले गेलेले नाहीत। त्याबाबत त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्यांना एवढी आधार कार्ड असताना, पॅन कार्ड असताना, पूर्ण माहिती असताना भोपल्याचा
एकीकडे देशमुख कुटुंबियांनी सुद्धा आपलं जे काही म्हणणं आहे ते सुळेंसमोर मांडलं, तर मुंडे कुटुंबियांनी सुद्धा अर्थात त्यांच्या पत्नीनं सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुद्धा त्यांचं जे दुःख आहे ते सुळेंना सांगितलं. डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सकाळी, पोलिसांना सापडली. पहिल्या स्टार्टिंगला बी गाडी बी पोलिसांनीच नेली, बॉडी बी पोलिसांना सापडली आणि आम्हाला सांगितलं बी पोलिसांनीच. मला तर 10 वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं की अशा असं झाले म्हणून प्रकार. मग 10 वाजता सगळे फॅमिली मेंबर यायच्या नंतर मी म्हणलं तुम्ही काय आलात, म्हणजे तुळजापूरकडे ऍक्सिडेंट झाला आणि तिकडून आणायचे म्हणजे पाय मोडलाय असं काही मला सांगितलं. तरी पण मी लेकरांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणलं, मग येते आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं, इथं काय करायचं आपल्याला. तरी नाही म्हणजे मग आमचे कनेरवाडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले. मग ते आले म्हणजे ताई काय झालं. मी म्हणलं काहीच नाही, रात्री काय झालं, भाऊजी कवा आलते. आणि मी म्हणलं काहीच नाही म्हणलं. मला तर हसून गेलेला माणूस आता असं डायरेक्ट कनेरहून हत्या होईल कळतंय का आपल्याला. मग मी म्हणलं काहीच नाही म्हणलं, तुळजापूरला जायचं म्हणजे ही म्हणायलेत की आणायलेत म्हणून. मग ते टचकन रडले. ते जे पोलीस होते रिटायर झालेले ते रडले की मग मी सगळ्यांनाच म्हणजे तुम्हीच माझ्या कामाचे नाही म्हणलं, तुम्ही सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं काहीतरी झालं मला सांगा म्हणलं, सांगाच म्हणलं माझ्या नवऱ्याचं काय झालं इथे. मग तरी पण कोणीच म्हणे ना. मग ती माझी चुलत बहीण आली म्हणजे तुझं लय वाटोळं झालं म्हणजे वाटोळं झालं म्हणलंच म्हणलं काहीतरी झालं म्हणलं. मी माझ्या नवऱ्याचं केलं. मी हुशमध्येच राहिले नाही त्या दिवशी वेळभर. काहीच मला कळालंच नाही काय झालं, कशी त्याची माती कशी केली काय केलं असं मला काहीच कळालं नाही त्या दिवशी. आठवत नाही. मग एवढं म्हणायचंय मला का केलं. पोलीस यंत्रणा काय करते आपली, न्याय देऊ शकत नाही का म्हणून पोलीस यंत्रणा. मग पुढे काय झालं, काय म्हणजे काही इन्क्वायरी नाही, काही इन्क्वायरी आपण नुकतंच दृश्य बघितली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्या दिवशी नेमका काय घटनाक्रम झाला हे अगदी सविस्तरपणे सांगितलं. आपलं दुःख त्यांनी बोलून दाखवलं. सध्या परिवाराकडून तपास हा वेगानं सुरू जो आहे तो आणखी वेगानं व्हावा, त्याचे तपशील वेळोवेळी आम्हाला दिले जावेत अशी मागणी सातत्यानं केली जाते. सुप्रिया सुळे यांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा देशमुख आणि मुंडे अशा दोन्ही कुटुंबियांनी आपलं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं. ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार आहोत. कशासाठी आम्ही सगळे आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले, याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय चाललंय. रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार, तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना. कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांगा. असं शक्य तरी आहे का. जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं. 2 महिने झाले कृष्ण आंधळे मिळत नाही. हा जे बोलला ते खरं बोलला. तुझा मर्डर झाला त्याच्यामध्ये सर्वात गुप्त माहिती कृष्ण आंधळेकडे आहे. आणि मला कृष्ण आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन. सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे. आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्ण आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आपल्याला आपले अधिकार दिले, त्याच्यात एका कुटुंबाला एकूण 70 दिवस झाले न्याय मिळत नाहीये. हे धक्कादायक. आणि ज्या काही घटना गेल्या 8-10 दिवसात झाल्या ते इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. म्हणून मी ठरवलं की आता काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा न्याय, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार हा शब्द मी तुम्हाला